नमस्कार. तर आज आपण हरिद्वारवरून चारधाम यात्रेची सुरुवात केलेली आहे. तर ही यात्रा हरिद्वारवरून सुरू होऊन पहिलं धाम म्हणजे यमुनोत्री धाम हे पहिलं धाम आपण करणार आहोत. साधारणतः आज पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार असून आम्ही बारकोटला मुक्कामी जाणार आहोत. आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी लवकरच यमुनोत्री धामचं ट्रेकिंग चालू करणार आहोत. तर बघूया पुढे काय होतं कसं होतं. नमस्कार. आज आमच्या यात्रेचा दुसरा दिवस. आज आम्ही पोहोचलेलो आहे जानकी चट्टीमध्ये. जानकी चट्टी हा स्पॉट जो आहे इथून ट्रेक चालू होतो यमुनोत्रीला. आता आम्ही ट्रेक चालू केलेला आहे. इथून मेन्शन तर केलं होतं 5 किलोमीटरचा ट्रेक आहे ना. आता बघूया पुढे. आमचे साहिल भाऊ चाललेले तिथे. नमस्कार. आता इथे घोडे पण भेटतात ट्रेकिंगसाठी, पण बार्गेनिंग खूप करावी लागते. कोणी 3000 म्हणतं, कोणी 2500 म्हणतं, तर कोणी 1800 रुपये. आता आमच्या काही व्यक्तींनी घोडा केला 1800 रुपयात केलेला आहे. तर बघूया पुढे कसं कसं काय काय होते. धन्यवाद. इथे कोणाला काही मेडिकल इश्यू झाला तर जानकी चट्टीमध्ये हॉस्पिटल पण आहे. इथे आपण आपले चेकअप करू शकता. जबरदस्त व्ह्यू. घोडा व त्याला लागणारे रेट जे आहेत ते इथे दिलेले आहेत. चेक करून घ्या. इथे बसलेले आहेत. मला वाटलं वरती पोहोचले असतील. सुंदर अशा रस्त्यातून आपला ट्रेक. साधारणतः 6 किलोमीटरचा ट्रॅक पूर्ण केल्यानंतर आपण यमुनोत्री धाम जवळ पोहोचतो. समोर तुम्हाला दिसत असेल मंदिर. आत्ताशिक जीव आलेला आहे. ट्रॅक तसं थोडंसं 1-1.5 किलोमीटरचा अवघड आहे, बाकी सपाटच आहे. पण प्रॉब्लेम हा जे पिट्ठूवाले घोड्यावाले जे आहेत ते खूप अडचण करतात चालायला. तेवढं एक थोडा त्रास आहे. बाकी थोडं वस्तू आणणं टाळा ट्रॅकला. काय ते तुम्हाला वरती भेटून जाईल, पाणी बिनी. साधारणतः वरती आल्यानंतर 300 मीटरचा समतल रस्ता आहे. नंतर मंदिराच्या आवारामध्ये तुम्हाला असे दुकानं भेटतील. तिथे तुम्ही चहा पाणी नाश्ताही करू शकता, काही वस्तूही घेऊ शकता. सुंदर अशी वाईब आहे. गंगोत्रीचे पाणी घेऊन जायला बकेट्स. वाव. स्वीट व्ह्यू आणि सुंदर असा निसर्ग. साधारणतः पायी ट्रेक केलेला सुंदर निसर्गाचा आस्वाद घेता घेता तुम्ही वरती येऊ शकता. थोडासा ब्रेक घेत आलं तर काय अवघड जाणार नाही. सुंदर असा निसर्ग. हा मंदिराचा परिसर आहे. सुंदर असं मंदिर. ट्रेक केल्यानंतर पण जरा गर्दी लागेल तुम्हाला मंदिरात आल्यानंतर. ठीक आहे. यमुनोत्री धामवर आल्यानंतर साधारणतः खाली पायऱ्या उतरून जाऊन तुम्हाला सूर्यकुंड भेटेल. तिथे आंघोळी करू शकता. गरम पाण्याचा कुंड आहे. तिथून अशा प्रकारे गरम पाणी येते. तुम्ही इथे आंघोळी करू शकता, हातपाय धुवू शकता.
इथे हातपाय किंवा आंघोळ करूनच तुम्ही दर्शनाला जावे. सुंदर असा परिसर. दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला. खाली आमची गाडी, परत आता 6 किलोमीटरचा ट्रॅक उतरून पुन्हा एकदा पुढील धामाला गंगोत्री धामाकडे प्रस्थान करणं. तुम्हाला बाहेर निघताना पण असे दुकानं लागतील, कधी प्रसाद न्यायचा असेल किंवा काही वस्तू न्यायच्या असतील तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. सुंदर अशी वाईफ. पाहिजे जाऊ